नमस्कार, मी स्नेहल. टेस्टी बाईट विथ स्नेहलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे शेपू पालकची मिक्स भाजी. ते बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. पालक शेपूची भाजी बनवण्यासाठी मी पालक घेतलेले आहे 1 गड्डी आणि अर्धी गड्डी मी शेपूची घेतलेली आहे. शेपूची भाजी आपल्याला थोडीशीच घ्यायची आहे. पालक शेपूची भाजी बनवण्यासाठी आपल्याला तुरीची डाळ घ्यायची आहे आणि 3-4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत, लसूण घ्यायचा आहे. पालक आणि शेपूची भाजी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला पालक शेपूची भाजी आणि जी तुरीची डाळ घेतली होती ती शिजून घ्यायची आहे. आपल्याला पालकची भाजी टाकूया. तुरीची डाळ पण आपण धुवून घेतलेली आहे स्वच्छ, ती टाकूया आपण. हिरवी मिरची घेतली होती ती टाकूया. लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या त्या टाकूया. आपल्याला आता सगळे मिक्स करून घ्यायचे आहे. आता आपण शिजवण्यापुरता पाणी टाकूया. आता आपण कुकरचं झाकण लावून 3-4 शिट्ट्या करून घेऊया. आपली पालक शेपू आणि डाळ चांगली शिजलेली आहे. आता आपण हिला असं हटून घेऊ. आपली भाजी चांगली हटून झालेली आहे. आता आपण हिला फोडणी देऊन घेऊ. आपण मिरची आणि लसूण अगोदरच भाजीमध्ये शिजून घेतले होते. आता आपल्याला फोडणी द्यायची आहे. त्याच्यासाठी आपण जिरे घेतलेले आहे, मोहरी घ्यायची आहे आपल्याला आणि हळद घेतलेली आहे. आपण कढईमध्ये 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. आता आपण फोडणी देऊन घ्यायची आहे. जिरे टाकूया आपण, मोहरी टाकूया, थोडीशी हळद टाकायची आहे आपल्याला आणि जी आपण भाजी हटून घेतली होती ती टाकायची आहे. ती आपण कढईमध्ये सोडून देऊया. भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आपण. भाजीला उकळी आणून घेऊया. आपली भाजी छान अशी उकळलेली आहे. आता आपण हिला काढून घेऊया. आपली पालक आणि शेपूची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.